जय महाराष्ट्र मित्रांनो, बरेच जे मित्र असतात ते म्हणतात रिफर्बिश लॅपटॉप घ्यायचा नाही, नवीन घ्यायचा, नवीन चांगला असतो। आता लक्षात ठेवा मित्रांनो, लॅपटॉप कुठलाही घ्या, शेवटी इलेक्ट्रॉनिक पार्ट असतं, असं आपण म्हणू नाही शकत नवीनला बी इश्यू येत नाही। आता तुम्हाला चालूचा किस्सा सांगतो। दुकानदार काय असतो माहिती आहे का, माझ्या एकट्याची गोष्ट सांगतो, महाराष्ट्रातले सगळे काय इंडियातले सगळे दुकानदारांचीच गोष्ट सांगतो तुम्हाला। आता तुम्ही कसं करता, दुकानदाराकडे जाता आणि मॉलची किंमत कम्पेअर करता, या मॉलमध्ये एवढ्याला भेटतोय, या ॲमेझॉनला एवढ्याला भेटतोय, ऑनलाईनला एवढ्याला भेटतोय। तर कसं असतं मित्रांनो माहिती आहे का, आता एक मित्राची तुम्हाला गोष्ट सांगतो। त्यांनी बाहेरच्या एक मॉलमधून, मोठ्या सिटीमधून लॅपटॉप घेतला आणि काय नाही, मॉलमध्ये वगैरे स्वस्त राहत नाही, खूप महाग असतं, पण ते आपल्याला कळत नाही। तर मित्रांनो, एक मित्राने लॅपटॉप घेतला, आसूस टफ गेमिंगचा लॅपटॉप घेतला। तर त्या लॅपटॉपमध्ये इश्यू आला, तो लॅपटॉप दाखवायला तो त्या मॉलमध्ये गेला। तर मॉलवाल्याने सांगला, याला आमच्याकडचा काही संबंध राहत नाही, आम्ही फक्त सेलर आहे, याला वॉरंटी गॅरंटी सर्व्हिस सेंटर देते, कंपनी देते। तर कंपनीने त्यांनी त्याला असं उत्तर देऊन बाहेर काढून दिलं। तर त्यांनी नंबर देऊन दिला, कंपनीला कॉल करा, कंपनीचा माणूस घरी येतो। तर तो जो व्यक्ती, आता कसं असतं, खेड्यापाड्याचे आपले जे मित्र असतात यांना थोडं नॉलेज कमी असतं, तर सर्व्हिस सेंटरला कॉल कसा करायचा, इंग्लिशमध्ये दाबा, मराठीत दाबा, हिंदीत दाबा, मग पुढे सिरियल नंबर द्या, या बऱ्याच गोष्टी फॉर्मॅलिटीज त्या ऑनलाईन भरावं लागतं आपल्याला। आणि त्या भरून मग कुठेतरी कंपनीच्या माणसाला कॉल जातो, मग तो सांगतो हे सिरियल नंबर द्या, हे द्या, ते द्या, मग ऑनलाईन ॲक्सेस घेता, भरपूर त्याला 2 तास लागतं मित्रांनो कंप्लेंट लॉक करायला। आणि कंप्लेंट लॉक केल्यानंतरही मित्रांनो, इंजिनियर यायला, जर एखादी हार्डवेअरचा जर प्रॉब्लेम त्यांनी डिटेक्ट केलाय, तर गेल्या 15 दिवस झाले आसूस टफ गेमिंगच्या लॅपटॉपची कंप्लेंट नोंद करायला। केस ID बी हे सगळे प्रूफ आहेत। लॅपटॉप माझ्याकडचा नसताना त्या मित्राला मी मदत केली, मी त्याला कंप्लेंट लॉक करून दिली, कॉल लॉक करून दिला, तर त्यांनी त्या मॉलवाल्याने त्याला सपोर्ट दिला नाही, पण मी सपोर्ट दिला, सगळं त्याला करून दिलं। गेल्या 15 दिवसापासून तो मुलगा शिकतो आहे कोल्हापूरमध्ये, आणि कोल्हापूरच्या सर्व्हिस सेंटरमध्ये लॅपटॉप दिलेला आहे। 15 दिवसापासून कंपनीचे माणसं सांगताय पार्ट ऑर्डर केलंय, बाहेरून पार्ट येतंय, बाहेरून पार्ट येतंय। मित्रांनो, जर कस्टमर 70,000 80,000 रुपये नवीन लॅपटॉपला खरेदी करतोय आणि त्याला जर एवढा वेळ जर लागतोय लॅपटॉप रिपेअर करायला, तर मग कसल्या पद्धतीने नवीन घेऊन काय फायदा। तो जर रिफर्बिश राहिला मित्रांनो, कुठलं पार्ट गेलं, काही गेलं, तर आपण काय एक ग्राउंड लेवलला काम करून त्याचं काम करून देतो। तर हा लॅपटॉप असतो एक साधारण दुकानदाराकडनं घ्यायचा आणि मोठ्या सिटीमधून आपल्या मॉल बिलमध्ये घ्यायचा। तर मित्रांनो, साधारण दुकानदार तुम्हाला आधा रात्री सपोर्ट करतो, मी म्हणत नाही माझ्याकडनं घ्या, पण हे मोठ्या मोठ्या याच्यात जातो आपण, तिथे मोठे मोठे लॅपटॉप दिसते, क्रेडिट कार्ड डिस्काउंट, हे डिस्काउंट काही राहत नाही, आपलेच पैसे आपल्याला रिटर्न देतात। उलट बाहेर त्याचा रेट कमी असतो, फक्त एवढंच असतो, ओपन बॉक्स कॅटेगरी ते माल विकता, त्याचा रेट स्वस्त असतो म्हणून तुम्हाला स्वस्त वाटतो, पण बॉक्स पॅक लॅपटॉपचा रेट कुठेच कमी राहत नाही, सगळीकडे सारखाच असतो। तर असा हा आसूसचाच नाही मित्रांनो, HP चा सुद्धा तुम्हाला किस्सा सांगतो। माझ्याकडे केस ID बी गेल्या 15 दिवसापासून मी कॉल लॉक केलेला एक लॅपटॉपचा, नवीन लॅपटॉपचा। फक्त कस्टमरला लॅपटॉप घ्यायला 1 महिना झालेला आहे, त्याला डेट झाला आहे, लॅपटॉप अजून पण ऑन होत नाही आहे। ते 15 दिवस झाले कंप्लेंट लॉक केलेले, कंप्लेंट ID पण आहे, कंपनीचा माणूस अजूनही येत नाही, फक्त मेल करून दिला, तुमचा पार्ट ऑर्डर केलेला आहे, पार्ट येणार आहे, त्याचा पार्ट तिथून निघालेला आहे। 15 दिवस झाले मित्रांनो, अजून त्याचा इंजिनियर आलेला नाही आहे। कंपन्यांचं नाव खूप मोठे मोठे आहेत, पण सर्व्हिस 0 आहे, हे कस्टमरला कळत नाही। मित्रांनो, आपण म्हणतो ना हे चांगलं आहे, ते चांगलं आहे, हे जेवढे ब्रँड आहे ना मित्रांनो, यांना आपण मोठं केलेलं आहे, पण सर्व्हिसचा जर विषय आला ना, कस्टमर कसं म्हणतो HP काही दोष नाही, दुकानदाराचा दोष आहे, दुकानदार सर्व्हिस देत नाही। दुकानदार मित्रांनो फक्त एवढंच करू शकतो नवीन लॅपटॉपला, त्याला कुठलीही परमिशन राहत नाही फुल फिटिंग करायची, दुकानदार फक्त कॉल लॉक करू शकतो। इंजिनियर त्याच्या पद्धतीने येतो, तो कुठला दुकानदाराचा ऐकत नाही, तो दुकानदारावर पाशी बी येत नाही, तो डायरेक्ट कस्टमरच्या घरी येतो, आणखी दुकानात ते सर्व्हिस देत नाही, डायरेक्ट कस्टमरच्या घरी सर्व्हिस देतात। आणि याच्यात नाव कोणाचं खराब होतं, दुकानदाराचं। आता मला HP ने 15 दिवसापासून सर्व्हिस दिलेली नाही, नाव माझं खराब होतं, HP चं नाही खराब होते। समोरचा कस्टमर काय मला फोन करतोय, तुमच्याकडनं घेतला, एवढा वेळ लागतो का, तेवढा वेळ लागतो का, कस्टमर असं आम्हाला सुनवतो। पण लक्षात ठेवा, याला कंपनी सर्व्हिस देते, कंपनी सर्व्हिस देते, याच्यात कंपनीचं नाव नाही बदनाम होत, आपल्या दुकानदाराचं नाव बदनाम होतं। तर आपले जेवढे बी दुकानदार भाऊ आहे, हे जर एकत्र आले आणि कंपनी सोबत जर यांनी आवाज उठवला, तर सर्व्हिस मध्ये आम्हाला फास्ट पाहिजे। मी एकट्याने बोलून काही फायदा नाही, सगळे दुकानदार जर आले, सर्व्हिस जर तिथे भेटत नाही, तर सगळे दुकानदार आले आणि कंपनीला जर चांगलं जर व्यवस्थित भाषेत जर समजवलं, तर कंपनी याच्यात नक्कीच काहीतरी सुधारणा करेल। कारण की कंप्लेंट करूनही एवढे दिवस सर्व्हिस कस्टमरला भेटत नाही, त्याच्यामुळे व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे। आपल्या कुठल्या कंपनीला ट्रोल
आहे. माझ्याकडे 3 कंपनींचे डायरेक्ट प्रूफ आहेत. कंपनी किती फिरवताय नुसतं मी नाव ठेवत नाही. HP, ASUS, लिनोवो या सगळ्या कंपनीच्या माझ्याकडे जे ना रेकॉर्ड आहे. जे कंप्लेंट लॉक केलेले कंपनीचा माणूस 15-15, 20-20 दिवस पार्ट घेऊन येत नाही. सगळ्या कंपनींचा आहे. तर तुम्हाला सगळ्यांचा प्रूफ बी देऊ. जो भावाला प्रूफ लागत तो भावाला प्रूफ बी देऊ शकतो. मित्रांनो, हे कंपनीचे असे नाटक आहेत. हे जर बंद करायचं असेल सगळ्या दुकानदारांना एकत्र बनावं लागत. धन्यवाद.